रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका. नरेंद्रच्या वर्गावर एक शिक्षक भूगोलाचा तास घेत होते. त्यांनी खिळ्याला बंगालचा नकाशा टांगला होता आणि त्यावरून ते माहिती सांगत होते. अधूनमधून प्रश्नही विचारत होते. नरेंद्रची पाळी आल्यावर त्यांनी त्याला त्या एका गावाविषयी प्रश्न विचारला. नरेंद्राने बरोबर उत्तर दिले, पण गुरुजींचा काहीतरी गैरसमज झाला असावा. त्यांना ते उत्तर चूक वाटून ते नरेंद्रला टाकून बोलले. नरेंद्रला ते बोलणे अपमानास्पद वाटले आणि तो जरा जोरातच म्हणाला, गुरुजी, माझंच म्हणणं बरोबर आहे. या उलट उत्तराचा गुरुजींना राग आला आणि त्यांनी हातात छडी घेऊन नरेंद्रला मारायला सुरुवात केली. नरेंद्र माझं उत्तर बरोबर आहे असे म्हणत राहिला आणि ते छडी मारत राहिले. असे 7 वेळा झाले. मग मात्र गुरुजी भानावर आले. त्यांनी नकाशाजवळ जाऊन पाहिले आणि नरेंद्रचेच उत्तर बरोबर आहे हे त्यांना आढळले. आपली चूक झाली असतानाही आपण नरेंद्रला मारले याचे त्यांना खूप वाईट वाटले. त्यांना पश्चात्ताप झाला. आत्मविश्वास आणि खंबीरपणा यामुळे नरेंद्र मात्र सर्वांचाच लाडका बनला. या नरेंद्राचं बोलणं नेहमी ऐकत राहावं असंच असायचं. एकदा शाळेत 2 तासांच्या मधल्या वेळात त्याने मित्रांना काहीतरी सांगायला सुरुवात केली. पुढच्या तासाच्या शिक्षकांनी दरम्यान फळ्यावर शिकवायला सुरुवातही केलेली होती. थोड्या वेळाने त्यांना मुलांच्या कुजबुजण्याचा आणि हसण्याचा आवाज आला. त्यांनी चिडून मागे पाहिले आणि कोण बोलतंय म्हणून, सांगा बरं मी काय शिकवत होतो, असा प्रत्येकाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कोणाचंच लक्ष नसल्याने त्यांना काहीच सांगता येईना. नरेंद्राची पाळी आली तेव्हा त्याने गुरुजी काय शिकवत होते हे बरोबर सांगितले. कारण एकीकडे तो बोलत असला तरी दुसरीकडे त्याचे लक्ष शिकवण्याकडे अगदी बारकाईने होते. पण झाले असे तरी नेमकं कोण बोलत होतं हे गुरुजींना समजेना. त्यांनी तसे विचारल्यावर सर्वांनीच नरेंद्राचे नाव सांगितले. गुरुजींचा त्यावर विश्वास बसणं शक्यच नव्हतं, कारण एकट्या नरेंद्रानेच उत्तर बरोबर दिलेलं होतं. शिक्षा म्हणून गुरुजींनी नरेंद्र सोडून सर्वांना बाकावर उभं राहण्यास सांगितलं. पण त्या सर्वांबरोबर नरेंद्रही उभा राहिला. त्याला खाली बसायला सांगितल्यावर तो गुरुजींना म्हणाला, नाही गुरुजी, मी पण बाकावर उभं राहायला हवं, कारण मीच या सगळ्यांशी बोलत होतो.